संत तुकडोजी महाराज यांचा जन्म 1909 साली अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. त्यांचे मूळचे नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. आईचे नाव मंजुळाबाई. आकडोजी महाराजांनी माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक स्वतंत्र वाण्याचे समाजसुधारक व समाजहितचिंतक होते. भारतीय समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली तळमळ ही त्यांची दिसून येते. धर्म, पंथ, जाती यांच्यातील भेदमूलक भिंती ढासळू जाव्यात, अनिष्ट रूढी परंपरांचा उच्छेद करून समाजजीवन उन्नत व्हावे यासाठी ते आयुष्यभर झटले. सर्व प्राणीमात्र ही एकच निर्मिकांची लेकरे असून त्यांनी गुण्यागोविंदाने नांदावे. समाजजीवनात परस्पर प्रेमाचे, सहानुभूतीचे व सहकार्याचे वातावरण निर्माण व्हावे. प्रत्येक व्यक्ती व गाव स्वावलंबी बनून राष्ट्रीय भवितव्य उज्ज्वल व्हावे या नवसमाज निर्मितीचे समाजाचे स्वप्न होते. त्यासाठी गावागावातून पायपीट करून आपली वाणी व लेखणी समग्र मानवी जातीच्या कल्याणासाठी त्यांनी झिजवली. स्वतंत्र लढ्यातील त्यांची कामगिरी मोलाची होती. त्यांनी आपल्या भाषणांनी व भजनांनी मरगळलेल्या मनात स्वातंत्र्याचा एक तेजबिंदू त्यांनी चेतवला. त्यांचे महान कार्य बघून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. राष्ट्रसंतांनी लिहिलेली ग्रामगीता म्हणजेच खेडूतांच्या सात्विक जीवनापासून ते धार्मिक जीवनापर्यंत सर्वाधिक पुनर्घटनेचा एका परीने सूत्रग्रंथच होय. या ग्रामगीतेत महाराजांनी आदर्श खेड्याचे जे कल्पनाचित्र रेखाटले आहे, तशा प्रकारची खेडी जर भारतात निर्माण झाली व त्याचे राष्ट्रीय उत्थान सहजगत्या होईल. राष्ट्रसंतांचे राष्ट्रीय भावनेने ओथंबलेले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे, जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभावाची कल्पना दृढमूल करण्याचे कार्य आजही मानवी कल्याणाच्या दृष्टीने बहुमोल आहे. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम याचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेनेही त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन गौरवही केलेला होता. अनुभवसागर, भजनावली, सेवा, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत.
शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो. त्यांनी मराठी व हिंदी भाषामध्ये काव्यरचना केली. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे. जन्म 30 एप्रिल 1909 रोजी यावली जिल्हा अमरावती येथे झाला, तर निर्वाण 11 ऑक्टोबर 1968 मोझरी जिल्हा अमरावती येथे झाला. तुकडोजी महाराजांचे गुरु होते आकडोजी महाराज. त्यांनी मराठी आणि हिंदी या भाषेमध्ये विपुल असं लेखन केलं. त्यांची साहित्य रचना ग्रामगीता, अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली हे त्यांची साहित्य रचना. त्यांनी केलेले कार्य अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. विदर्भातल्या त्यांच्या सहवासामध्ये तसेच महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक व सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान काही काळ त्यांना अटकही झालेली होती. आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलेले होते. भारत हा खेड्याचा देश आहे हे लक्षात येऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा होती व विचारसरणीही होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी चिंताही व्यक्त केलेली होती. ग्रामोन्नतीसाठी व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात
याविषयी उपाययोजनाही त्यांनी सुचवली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारच ठरल्या, पण त्यानंतरच्या काळातही उचित ठरल्या. हे आज त्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते. आणि अशाच गोष्टीतून राष्ट्रसंतांचे हे द्रष्टेपण दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अमरावतीजवळील मोझरीच्या गुरुकुल आश्रमाची त्यांनी स्थापना केली. तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य, त्याप्रमाणे ग्रामगीतेचे लेखनही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेचे पूर्तीच म्हणावी लागेल. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कर भजन. विद्यार्थी मित्रांनो, त्यांची भजनं ही खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक प्रकारच्या जीवनाला एक अत्यानंद देणारीच अशी होती. ते जी भिक्षा घेत त्यावर आपण बालपणी जीवन कंठले याची त्यांना जाणीव होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावाने देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्नही केले. सर्वधर्म समभाव हे या राष्ट्रसंतांच्या विचाराचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनांचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वराच्या वादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिलेला होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजेरी भजनाचा माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला आणि कारावासही भोगावा लागला, पण हा कारावास त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर मार्गदर्शनपर लेखन तुकडोजी महाराजांनी केलेले आहे. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केलेला आहे. ऐहिक व पारलौकिक याचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झालेला दिसतो. मराठीप्रमाणे हिंदी भाषेतही त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि या विपुल लेखनातूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या साहित्याची ओळख
ही सर्वसामान्य लोकांना झालेली आहे. त्यामधीलच आपणाला ही कविता या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या कवितेचे नाव आहे या झोपडीत माझ्या. कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.